तर मंडळी, आई होणं म्हणजे आयुष्य बदलून जातं, पण त्याचबरोबर शरीरातही खूप बदल होतात. त्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे डिलिव्हरीनंतर केस गळणे. खरंच मी खूप अशी टेन्शनमध्ये होते आणि माझे एवढे केस गळायचे ना, खूप सारा हेअरफॉल झाला. तर मी तो कसा प्रिव्हेंट केला तर तुम्हाला मी शेअर करते. त्याआधी सकाळी सकाळी आज मला टॉप अल्टर करायचं होतं, ते अल्टर करत होते. तर ही खूप छान अशी मशीन आहे, आपण घरगुती यूज करू शकतो, कुठेही घेऊन जाऊ शकतो अशी आहे. तर माझ्या केसांचं हेअर केअर सिक्रेट हे आहे की मी आवळ्यांचा ज्यूस नेहमी पीत असते सकाळी उठल्यावर. त्याच्याबरोबर जो पूर्ण करणे, स्ट्रेस कमी करणे, मसाज करणे ह्यासारखे मी काही टिप्स फॉलो केल्या, त्यामुळे मला अगदी माझा हेअरफॉल्स कमी झाला आहे. तर रियांश पण उठला आहे आणि आज आहे ना नाश्त्यासाठी हे करांदे आहेत ते शिजवून आम्ही खाणार आहोत. त्याचबरोबर रियांशला बनाना पॅनकेक बनवला आहे. ते असे मस्त असे गोल गोल आकाराचे 4-5 असे पॅनकेक बनवून घेते आणि मग त्याला भरून घेते आणि ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला आहे आधीच्या ब्लॉगमध्ये आणि आता मी एक शॉर्ट बनवला आहे, तोही मी तुम्हाला शेअर करणार आहे. छान असं रियांशला भरून घेतला आणि आम्हीही मस्त नाश्ता केला. दुपारचं जेवण झालं, त्याच्यानंतर इव्हनिंगला आम्ही गार्डनमध्ये गेलो होतो. तर सॅटर्डे संडेला कधीतरी आम्ही असं रियांशला गार्डनला घेऊन जातो खेळण्यासाठी. तसं बघायला गेल्यानंतर खरंच मुलांना बाहेर घेऊन गेलं पाहिजे. मुलांना बाहेरचं पण सगळं समजतं आणि बुद्धी आहे ना खूप तेज होते, बाहेरचं वातावरण समजतं. त्यासाठीच म्हणून रियांशला बाहेर घेऊन गेले होते आणि मीही थोडं गेली होती, कारण मलाही घरात खूप कंटाळा येतो आणि तसं कधी जाणं होत नाही बाहेर फिरायला वगैरे आजकाल रियांश जन्मल्यापासून. तर इव्हनिंगला मस्त नाश्ता घेऊन आलो आणि व्हिडिओचा एंड केला. बाय.